हा अंकिता सांग. दीदीला गुढीपाडव्यासाठी नवीन ड्रेस घ्यायचाय का? काय 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 दीदीला गुढीपाडव्यासाठी नवीन ड्रेस. तू घेऊन ये, मला काय सांगू नको. आपलं चाललंय काय, एबल टू चाललंय. तू काय बोलतोय, घ्यायचंय का? झोप झाली नाही तुझी? झोपून घे व्यवस्थित. हा, बाकी सांगा रे. एबल टू चाललंय, काहीतरी बोल लागली. तू वन टू पप्पा सांगायला लागली. हा बोला रे. अरे 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 अरे, चला नेक्स्ट पर्सन. तुमच्याकडे अथर्व. हे पण नाही रे. आता लवकर सांग, रेंज पण तुमच्याकडे नाहीये. हा, ती घरी गुढीपाडवा केव्हा साजरा करणार आहे? प्रॅक्टिकल क्वेश्चन नाहीये. ते घरी गुढीपाडवा दिवाळी साजरी करणार आहे. काय क्वेश्चन आहे? कोणाला विचारतो सांग बरं. बोलतो का आपण असं? प्रॅक्टिकली जे आपण बोलतो तेच वाक्य बोला. त्याला बोलण्याची पूर्ण परवानगी आहे. मात्र जबरदस्ती काहीतरी क्वेश्चन बनवून फेकू नका माझ्याकडे. ठीक आहे. मी सांगितलं वांगे आणायचे. अरे वांगे बाजारातून आणा ना. नाही काय बटाट्याचे वांगेच्या आकाराचे वांगे बनवले आणि हे सर्व वांगे. अरे ते बटाटा पोटॅटो दॅट इज पोटॅटो. तुम्ही ब्रिंजल बनवून मला देताय. तो प्रॅक्टिकल यूज करणारे क्वेश्चन मला पाहिजे. ते मला सांग, हे अथर्व तू हा क्वेश्चन कुठे वापरणार? ते घरी गुढीपाडवा केव्हा साजरी करणार आहे? काय क्वेश्चन आहे हा? हा आपण वापरतो का? कधी वापरणार का? जे वापरणार नाही, इडली खात नाही, इडलीचं भांडं कशाला आणायचं दसऱ्याला घासायला? कशाला विनाकारण आणूच नका ते. जे क्वेश्चन वापरत नाही तो क्वेश्चन बनवूच नका, प्रॅक्टिस करूच नका. विनाकारण हार्ड डिस्कचा जो स्पेस आहे तो खराब करू नका. नेक्स्ट पर्सन, नेक्स्ट क्वेश्चन, कम ऑन. लवकर सांगा रे. दुर्वा दुर्वा सांग. तिला कोणकोणत्या टाईपचे वाक्य बोलता येतील? लिहा. तिला कोणकोणत्या प्रकारची वाक्य बोलता येतील? लिहा वाक्य पहिलं. तिला काल किती झाले होते आपले वाक्य? 14. 14 मला तुम्हाला सांगितलं होतं मी. रिपीट प्राईस सांगितलं होते का नाही? किती सांगितलं रिपीट? आणि तुम्हाला 12. सेल्फला किती सांगितलं होते? 25. किती झाले? 67. मी प्रॅक्टिकल देतो 68 नंबर. चला 68. 4च्या मुलांचे थोडेसे कमी होतील. चला चल, तिला कोणकोणत्या काय प्रकारचे वाक्य, तिला कोणकोणत्या प्रकारची वाक्य काय बोलता येतील? सांगा रे मला. ग्रुप नंबर 1 and 5 तुम्ही पण सांगा रे. कोणकोणत्या प्रकारची वाक्य? एल शब्द नवीन आहे, त्याचा एंट्री करा. बोला. विच ऑल Which टाईप Which all which types of all type sentence of types will are she be able able will to she be able करेक्ट आहे, बरोबर आहे. विल शी बी एबल टू स्पीक. व्हेरी नाईस. ज्यांना वाक्य बनता येतं त्यांनी काय करायचं? 12चं टेबल. 12 1 जा 12, 12 2 जा 24, 12 3 जा 36. हे प्रॉपर प्रॅक्टिस करायचं. म्हणजे ओरली वाक्य प्रॅक्टिस करायचे, ओरली सेट्स बनवायचे, तोंडी सेट्स बनवायचे घरी, तर तुम्हाला हे वाक्य डायरेक्ट बोलता येतील. चला, वाक्य डायरेक्ट आठवलं नाही तर तुमची प्रॅक्टिस कमी आहे. 69. चला नेक्स्ट पर्सन, नेक्स्ट सेंटेन्स. ग्रुप नंबर 1 and 5. ईश्वरी बोल लवकर. हा, तिला आपल्या स्कूलचं चित्र का काढता येणार नाही? काही पण. तिला आपल्या स्कूलचे प्रॅक्टिकल वाटत नाही, चित्र का काढता येणार नाही. चला रे, ग्रुप नंबर 1 and 5 बोला. कोणतं वाक्य हे बघा. तुम्ही जर असं हे बनवलं चार्ट, तर निगेटिव्ह मधलं कोणतं आहे? हे
तो इथून चालू करायचं तुम्हाला. त्याला काढता येईल, त्याला काढता येणार नाही का, आणि का काढता येणार नाही, या पद्धतीने तुम्हाला विचार करायचा आहे. तो पहिलं वाक्य म्हणेल शी विल बी एबल टू ड्रॉ स्कूल पिक्चर. शी विल नॉट बी एबल टू ड्रॉ स्कूल पिक्चर. विल शी नॉट बी एबल टू ड्रॉ स्कूल पिक्चर. आणि वाय विल शी नॉट बी, या पद्धतीने तुम्हाला विचार करायचा आहे. बोला रे. वाय Why she ए why बघितलं, शी she म्हणली ती वाय शी. अरे काय काढू तुम्ही लोक, able to एवढं स्पष्टपणे सांगितलं तुम्ही वाय शी. वा रे वा. वा बोला रे. why will she not be able to draw picture of ड्रॉ ओके पिक्चर ऑफ आवर स्कूल. हा पुढं. why won't she थांबा व्हेरी नाईस. दुसऱ्या पद्धतीनं वाय वोंट शी बोला. why won't she be able to draw picture of our school? Why will she not be? Why won't she be able to draw picture of our school? हा 70 70. हा पप्पांना ट्रॅक्टर चालवायला हा पप्पांना येईल का, चालवायला जमेल का, सांगा. ग्रुप नंबर 1 and 5 विल will हा be able to drive tractor. एबल टू ऑपरेट असतं. ट्रॅक्टर ड्राईव्ह नाही करत, फक्त ऑपरेट ट्रॅक्टर. ट्रॅक्टर इज अ काइंड ऑफ मशीन, ते भरपूर काही काम करतं, त्यामुळे त्याला ऑपरेट असं वापरतो आपण. चला नेक्स्ट. ट्रॅक्टर काय फक्त रोडवर चालवत नाही. हा नेक्स्ट पर्सन, नेक्स्ट सेंटेन्स. ग्रुप नंबर 1 and 5. चला ग्रुप नंबर 2. ग्रुप नंबर 2 चला. संकेत भावा, संकेत भावा आवाज दे मला. संकेत भावा ओपन कर माईक. संकेत भावा माईक ओपन कर. संकेत माईक ओपन कर. Yes. काय चाललंय पाठीमाग, लवकर सांग मला. चुकून झालं आ आ चुकून झालं अरे सर. मला काय चाललंय, चुकून नाही, काय चाललंय पाठीमाग, टीव्ही चालली का, काय चालू आहे, काय होतं. आ 8 ते 9 त्यांच्या घरात टीव्ही बंद होऊ शकत नाही. त्यांनी क्लासला बसू नका प्लीज, नका बसू, काय अडचण नाही. टीव्ही बघा ना शांतने. एक काम करा ना, मी कुठं काय म्हणतोय, टीव्ही बघणं वाईट नाहीये. सर सॉरी TV सर बघा. सॉरी. काय सॉरी, हे सगळ्यांनाच बोलतोय मी. 1 तास तुम्हाला टीव्ही बंद, एवढं तुम्हाला टीव्हीचं प्रेम आहे. अरे मला टीव्ही आठवत नाही मी कधी बघितली. टीव्ही बघणार आहे, मग टीव्ही बघून तर काहीतरी अचिव्हमेंट करा ना. हा चला इकडे या. चला ग्रुप नंबर 2. हा सरच बोल लवकर. त्याला कोणत्या टॉपिक वर बोलता येईल? व्हेरी नाईस, गुड क्वेश्चन. लिहा सगळे मिळून. त्याला कोणत्या टॉपिक वर बोलता येईल, त्याला कोणत्या टॉपिक वर बोलता येईल. चला सांगा मला. डब्ल्यू शब्द आहे कोणत्या टॉपिक वर, सो इट विल बी ऑन विच टॉपिक. ऑन बोला. विच टॉपिक विल ही बी एबल टू स्पीक? सगळ्यांनी मिळून बोलायचं रे, एकटाच बोलतोय, बाकी कुठे गेले रे. ऑन विच टॉपिक विल ही बी एबल टू स्पीक.
On which topic will he be able to speak? तर आजचं पण स्क्रीनशॉट घ्यावं कोणतरी. आज पण कमीच आहे. परवाचं आणि आजचं हे फायनल ठेवू, बाकी सगळ्यांना हाकलून देऊ अगोदर. सगळ्यात पहिले हे काम करू. मीच करू ते सगळं आता. उद्या मला का टाइम आहे. आजचा स्क्रीनशॉट मला पाठवा कोणतरी, कमी घेऊ. मला पाठवा आणि परवाचे. बस एवढेच लोक शिकू द्या यांना. जे शिकतात ते प्रॉपर शिकू द्या. त्यांना काम आहेत तर त्यांना कामच करू द्या. नाटकच नको ते. चला, नंतर अभ्यास करायचा नाही, पण बोंब मारायची. आम्हाला काही येत नाही. चला नेक्स्ट. आय वॉन्ट ओनली स्टुडंट हिअर. हा, कोण आहे नाव सांग. ऐश्वर्या. यश. ऐश्वर्या अगोदर सांग. हा, आजोबांना रस्ता क्रॉस करता येईल का? एक्सलंट. आजोबांना रस्ता क्रॉस करता येईल का? त्यामुळे एकट्याला जाऊ देऊ नका. आजोबांना रस्ता क्रॉस करता येईल का? गुड क्वेश्चन. पहिला येईल बनवायचं डोक्यात आणि नंतर मग येईल का साठी विल सुरुवातीला घ्यायचं आणि वाक्य बनवायचं. बोला रे. ग्रुप नंबर 2. विल be able to cross. grandpa or grandfather be able to cross the road? तो रस्ता, हा रस्ता. चला नेक्स्ट पर्सन. ग्रुप नंबर 2. यश. यश बोल. राजवीरला कोणती गाडी नीट करता येईल? राजवीरला कोणती गाडी रिपेअर करता येईल? कोणती गाडी रिपेअर करता येईल? तर पॉझिटिव्ह मध्ये नंबर 3चं वाक्य 1 नंबर पासून डोक्यात चालू करायचं. तुम्हाला 3 नंबर पण पोहोचायचं. सांगा. ग्रुप नंबर 2. Which car will Rajveer be able to repair? विच व्हेकल, विच कार, विच बाईक. विच व्हेकल नंतर विल राजवीर बी एबल टू एबल टू रिपेअर. करेक्ट आहे. पुढं नेक्स्ट पर्सन, नेक्स्ट सेंटेन्स. ग्रुप नंबर 2. लवकर सांगा. ग्रुप नंबर 2. वीरेन बोल लवकर. एवढा वेळ लागतो का? त्याला पॅकिंग का करता येणार नाही? एक्सलंट. त्याला पॅकिंग का करता येणार नाही? चला, का वापरा सुरुवातीला वर्बल क्वेश्चन ठेवा. वाय वाय विल ही नॉट be able to पॅकिंग एबल टू डू पॅकिंग. येईल ना. डू म्हणजे करणे. डू पॅकिंग. और विल अँड नॉट ला एकत्र घेऊन बोला. बोला रे सगळे मिळून. वाय he be able to do packing? करेक्ट वाक्य. वाय वोंट ही बी एबल टू डू पॅकिंग. नेक्स्ट पर्सन. अजय, अजय बोल. कोणाला बोर्ड आणायला जमेल? कोण? व्हेरी नाईस. कोण आला? काय? बोर्ड आणायला जमेल. बरोबर आहे का? बरोबर आहे का? येस सर. अरे हेच वाक्य सांगितलं का? चला ग्रुप नंबर 2 सगळे म्हणून सांगा. हो, कम ऑन. Who will be able to bring board? एक्सलंट. ब्रिंग बोर्ड. नोटबुक चांगले मेंटेन करा रे. तुमच्यापैकी फर्स्ट सेकंड थर्ड मला काढायचं आहे. व्यवस्थित मेंटेन करा. नीटनेटके चांगल्या क्वालिटीचे नोटबुक घ्या. घ्यायला लावा पॅरेंट्सला. का? चला ग्रुप नंबर झाला का तुमचा? कोण राहिले का? ग्रुप नंबर 2 कोण राहिले रे? सांगा. आयुष. काव्या.
आयुष सांग. आयुष आणि काव्या दोघंही सांगा एक एक करून. हा पहिलं आयुष परत काव्या. हा रविराजला कोणत्या झाडावर चढता येईल? नाही चढायचं. चल झाडावर चढायचं नाही. झाडावर चढायला बंदी आहे उन्हाळ्यात. हा आम्ही पुढं. घर स्वच्छ का करू शकत नाही? हा आम्ही घर स्वच्छ का करू शकत नाही? हा कमॉन बोला. Why ग्रुप नंबर 2. वाय will we not able? वाय आर वी. Why are we not able to clean home? हा क्लीन हाऊस. नॉट एबल टू क्लीन हाऊस. होम क्लीन नाही करता येत, हाऊस क्लीन करता येतं. होम आणि हाऊस मध्ये फरक आहे. होम दिसत नाही, हाऊस दिसतं. हाऊस म्हणजे इमारत, होम म्हणजे घरातील वातावरण. ठीक आहे, ते क्लिअर करता येतं, क्लीन नाही करता येत. चला और दुसऱ्या पद्धतीनं कमॉन. वाय ऑन To be able to clean house. Able to house. एबल टू हाऊस नाही रे, एबल टू क्लीन हाऊस. करेक्ट છે. व्हेरी नाईस. चला ग्रुप नंबर 1 and 5. तुमचा डबल डबल नंबर आला, लवकर सांगा. ग्रुप नंबर 1 and 5. सर ग्रुप नंबर 3 आला. 3 and 4. चला ग्रुप नंबर 3 and 4 बोला. बोला लवकर. वेदांत. हा कोण एक जण बोला दोघांपैकी. हा अद्वैतांत. हा बोल. डॉक्टरांना कोण नाही का? थांब रे, अद्वैत बोल ना. दोघे अद्वैत आहे का? हा डॉक्टरांना कोणती सर्जरी करता येणार नाही? काय कसलं वाक्य? डॉक्टरांना कोणती सर्जरी करता येणार नाही? तुला सर्जरी पर्यंत कसं माहिती झालं रे? चला कोणती सर्जरी हा डब्ल्यू शब्द आहे. 3 and 4 सांगा. विच सर्जरी? Which surgery? हा will not doctor will not be काय काय सांगू doctor. नको, शांती. विच सर्जरी विल डॉक्टर नॉट बी एबल टू डू किंवा परफॉर्म. हा दुसऱ्या पद्धतीने सांगायला तेव्हा असं सांगूच नको रे गाढवा. जे सांगताना दाब भरते असं काय सांगतोय? जे आपलं Which जमल ते जे आपला सहज उचलतं ते उचला ना. मोठा दगड पकडतोय, 4-5 लोक लागतील त्याला. आपलं तुला जेवढा उचल तेवढं त्याला पकडणार आहे येड्या. काय सांगतोय? हा विच सर्जरी बोला आता. काय उपयोग आहे? कोण बोला रे, कोणतरी बोला. surgery? काय उपयोग आहे वाक्य सांगून सांगा. एकालाही जमलं नाही. चला नेक्स्ट पर्सन, नेक्स्ट सेंटेन्स. ग्रुप नंबर 3 and 4 लवकर सांगा. सूरज. सूरज सांग. आम्ही फॅन नीट का करू शकणार नाही? ल्या तू म्हणू आपण स्वतःला कुठं क्वेश्चन विचारतो रे गाढवा? तू फॅन. बरं ठीक आहे चला आम्ही देतो. स्वतःला विचारत नाही ना क्वेश्चन आपण. आम्ही फॅन का नीट करू शकणार नाही? चला बोला. ग्रुप नंबर 3 and 4. वाय शॅल वी नॉट बी. बोला लवकर लवकर. एबल टू. प्रॅक्टिस चालली आपली. रिपेअर फॅन. प्रॅक्टिस करा. मला वाक्य सांगता आलं पाहिजे. और शॅल प्लस नॉट काय होईल? वाय शॅन विल. ओके फास्ट लिहा माझ्याबरोबर. आता काही पर्याय नाही, फास्ट लिहायचं. 300चं टार्गेट आहे. फास्ट लिहा, प्रॅक्टिस करा. तुम्हाला जमले पाहिजे वाक्य.
हा, जे अभ्यास करेल त्याला जमल. बोंबलत बसणाऱ्याला वाक्य जमणार नाही. टाइम टेबल बनवा सगळ्या अभ्यासाचं प्रॉपर. हा, आणि ज्याला टाइम टेबल बनवायला अडचण आहे मला फोन करा पालकांनी सगळ्या. आय विल हेल्प यू इन मेकिंग द टाइम टेबल. या पुण्याला या, मला भेटा. तुमच्या पाल्याला खूप पुढे न्यायचं असेल शिक्षणामध्ये तर तुम्हाला टाइम द्यावा लागेल. तर टाइम असेल तर कधी या पुण्याला. तर या असं कंपल्सरी नाही. मात्र अदरवाईज फोनवर बोला. बसा शिक्षकांवर बसा. तुम्ही पडीक पडीक पडलेली एक एकर जमीन कसं वहीत करता, तसं हे तुम्हाला भेटलेली 100 एकर जमीन आहे तुमचा मुलगा म्हणजे तुमचा पाल्य म्हणजे. हे समजून घ्या. 100 एकर जमीन सुपीक करणं 1 एकर पेक्षा कधी चांगलं असतं. या इकडे चला. हा, आणि ग्रुप नंबर 3 आणि 4. हा सांग रे. वेदांत. थांब, अगोदर कोण होता रे तो? अनिश. अनुष सांग. अनुष काय असेल? त्याला एबल टू चे वाक्य बोलायला जमेल का? त्याला एबल टू ची वाक्य चालेल, होऊ द्या, रिपीट होऊ द्या, काय फरक पडत नाही. बोलता येतील का, बोलायला जमेल का, येतील का? कमॉन सगळे म्हणून सांगा. सोपे सोपे वाक्य घ्या म्हणजे तुम्हाला बोलता येतील हे. हा, विल, ही, बोला रे लवकर. Be able to speak able to sentences. एक्सलंट. सोपे सोपे वाक्य घ्या जे तुम्हाला जमले पाहिजे. चला नेक्स्ट पर्सन सांगा रे, कोण होतं दोघ जणचे? वेदांत. त्या अगोदर कोण होतं? सर समर्थ. मीच. काय नाव होतं? समर्थ. वेदांत. वेदांत. थांब रे, वेदांतच्या अगोदर वेदांत कसा असेल रे? माझं ऐकून तर घ्या तुम्ही, समजत नाही तुम्हाला काय बोलतोय ते. वेदांतच्या अगोदर कोण होतं? समर का समर्थ कोण होतं? बोल बोल रे, बोल लवकर. कोणाला भाषण करायला जमणार नाही. कोणाला भाषण करायला जमणार नाही. चला झालं असेल वाक्य हे वेगवेगळ्या फॉर्मॅट मध्ये. सांगा मग. हो बोला रे सगळे मिळून. ग्रुप नंबर 3 आणि 4 बोल लवकर. हो विल, काय उपयोग आहे बोलून वाक्य? हा, नॉट बी एबल टू डिलिव्हर स्पीच. सांगा रे ग्रुप नंबर 3 आणि 4. नाही जमलं का तुम्हाला? ग्रुप नंबर 1 आणि 5 सांगा. चला ग्रुप नंबर 1 आणि 5. हो दुसऱ्या पद्धतीने सांगा रे. कोण? be able to deliver speech. चला लवकर लवकर लिहा. आय विल वेट फॉर ओनली 2 मिनिट्स. चला तोपर्यंत तुम्हाला फोटो पण पाठवतो. जेवढे ज्यांना उरका तेवढे उरका, बाकीच्यांनी फोटोवर कव्हर करा. चला आय विल वेट फॉर 2 मिनिट्स. लिहा रे 4 चे मुलं. ग्रुप नंबर 1 आणि 5 पुढचं सेंटेन्स सांगा मला. विराट. अंकिता. अंकिता विराट बोलू. विराटला सांगू दे ना अगोदर. काय मला समजत नाही, तुम्ही डिसिप्लिन तुम्हाला जमत नाही का रे? विराटला स्पष्ट आवाज दिल्यावर तू म्हणते अंकिता. तुला विराटचा नाव ऐकू आलं होतं का नाही? अंकिता सांग. येस ऑर नो? येस सर. मग तरी पण तू बोलली का नाही? येस ऑर नो? लवकर सांग. कोणाला पोहायला जमेल. अरे कोण आहे हे? कोण आहे हे? विराट. विराट मी बोलतोय ना काहीतरी, ऐकून घ्या अगोदर. अंकिता विराटचं नाव ऐकूनही तू का बोलली मला सांग लवकर. सर चुकून झालं. चुकून? तुला विराटचं नाव ऐकू आलं होतं ना? ऐकू आल्यावर आपण नाव सांगायचं नाही. सर. समजलं का? येस सर. चला विराट सांग. अंकिताला काढून टाकलेला आहे. चला विराट सांग.
कोणाकोणाला हा. पोहायला जमेल? लिहा, कोणाला पोहायला जमेल. लिहा 81. लिहा रे, सगळे म्हणून लिहा माझ्या बरोबर लिहा. कोणाला पोहायला जमेल? कोणाला पोहायला जमेल? बरोबर 9 वाजता पालकांनी आजूबाजूला राहा. कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी आणि त्यांच्या लेक्चरचे एक्स्ट्रा लेक्चरचे टाइम याच्याबद्दल मी चर्चा करणार आहे 5 मिनिटं. ज्यांना टाइम आहे त्यांनी अवश्य हजर राहावे. 9 वाजता क्लास संपल्यानंतर बोलेल, तोपर्यंत बोलणार नाही. चला सांगा रे. Who all सांगा वाक्य. ग्रुप नंबर All 1 and 5. हा. who Who all all able to swim? हा. एक्सलंट. Who all will be able to swim. who all सगळ्यांना वाक्य जमलंच पाहिजे. Able to swim. Very nice. नेक्स्ट सेंटेन्स ग्रुप नंबर 1 and 5. लवकर बोला. नेक्स्ट सेंटेन्स ग्रुप नंबर 1 and 5. हा. मला आईसारखा राईस बनवता येईल का? बरोबर आहे. व्हेरी गुड. लिहा. मन लावून बनवलं तर येईल नक्कीच. लक्ष देऊन बघायचं आई कशी करते, काय करते. चला, मी तुम्हाला सगळ्यांना स्कूलमध्ये एक दिवस भात बनवायला शिकवतो. ठीक आहे. आय विल टीच यू हाऊ टू कुक द राईस बाय प्रॉमिस. चला, मला आल्या रे आई सारखा भात बनवता येईल का? अंधारे सर, प्रॅक्टिकल घ्यायचं लक्षात ठेवा. भात कसा बनवायचा आपण Yes, एक दिवस sir. शिकू मुलांना. आय विल टीच यू ऑल हाऊ टू कुक राईस. हाऊ टू कुक राईस इन द हेल्दी वे ऑफ कुकिंग राईस. फोडणी देणं हा प्रकार खूप वाईट आहे. त्यानं बॅड कोलेस्टेरॉल निर्माण होतं. मी शिकवतो कसा भात बनवायचा. ठीक आहे. दॅट इज माय प्रॉमिस. मला आईसारखा भात बनवता येईल का? बोला रे. चला, ग्रुप नंबर 1 and 5. कम ऑन. Will I करेक्ट आहे. दोन्ही बरोबर आहे. विल और शॅल. आय बी एबल टू बोला कुक राईस ॲज माय मदर और ॲज मदर. आई सारखा, जशी आई बनवते तसा याचा अर्थ झाला. चला नेक्स्ट पर्सन, नेक्स्ट सेंटेन्स प्लीज. नेक्स्ट क्वेश्चन प्लीज. Sir, अर्पिता बोल. तिला मेहंदी काढता येईल का? मेहंदीच काढत बसा. आणखीन काय आठवत नाही का? ल्या, काय मेहंदी काढून कुठं आपण कलेक्टर बनणार आहे. ल्या, तिला मेहंदी काढता येईल का? कॉन सांगा रे सगळे मिळून. Will सगळे मिळून सांगा. विल she be able to मेहंदी design? design of मेहंदी? ड्रॉ मेहंदी. ड्रॉ पाहिजे ना मेहंदीवर. विल शी बी एबल टू ड्रॉ मेहंदी. पुढं नेक्स्ट. हा, तो खूप बोला रे. छान अभ्यास करू बोल, शकेल का? नाव सांग. श्रावणी. श्रावणी बोल. तो अभ्यास करू शकेल का? लिहा. तो अभ्यास करू शकेल का? आम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम पास होऊ शकू का?
शकू का असे प्रश्न पडले पाहिजे तुम्हाला. चला तो अभ्यास करू शकेल का सांगा. ग्रुप नंबर 1 and 5. कमॉन. Will he be able Will to he be able to study? करेक्ट आहे. विल ही बी एबल टू स्टडी. आम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम पास होऊ शकू का. कमॉन. will विल और शाल हे उत्तम आहे. वी असल्यामुळे हा शाल. We be able to pass हा to हा computer exam? be able to come to exam. अरे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे ते, कॉम्प्युटर एक्झाम नाही. ठीक आहे. व्हेरी नाईस. एक्सलंट. झाले का तुमचे 5. चला ग्रुप नंबर 2 नेक्स्ट 5. ग्रुप नंबर 2 नेक्स्ट 5 क्वेश्चन. ओके तुम्ही सांगा रे. थांबा. ग्रुप नंबर 2 थांबा. हा तुम्ही सांगा लवकर प्रत्येकाने एक सांगा. दादाला. अच्छा हा दादाला. हा दादा राष्ट्रवादी पाठ चालणार का बाद बनणार तुझा. हा दादाला राष्ट्रवादी चालवायची ना. का ते दादा नाही. करायला जमेल का. दादाला स्वयंपाक करायला जमेल का. कमॉन सांगा रे सगळे मिळून. हा ग्रुप नंबर 2 सांगा. तुम्हाला डबल चान्स आहे. हा सांगा. Will Dada be able to prepare to दादा बी एबल टू make कुक फूड. मेक च्या ऐवजी कुक इज मोर करेक्ट. चला 87. चला सांगा रे लवकर. का श्रेयसला इंग्लिश बोलायला केव्हा जमेल. बोलायला केव्हा जमेल. श्रेयसला इंग्लिश बोलायला केव्हा जमेल. अंधारे सर जरा स्क्रीनशॉट काढा वाटते जर कोणी काढले नसतील तर. हा अटेंडन्स आहे बरं का. चला केव्हा जमेल सांगा लवकर. वेन. बोला रे. When will Shreyas be able to speak English? करेक्ट आहे. एक्सलंट. वेन विल श्रेयस बी एबल टू स्पीक इंग्लिश. व्हेरी नाईस. नेक्स्ट सेंटेन्स प्लीज. नेक्स्ट क्वेश्चन सांगा लवकर. हा हा हॅलो झालं लवकर सांगा. चला ग्रुप नंबर 2 सांगा रे. ग्रुप नंबर 2 लवकर सांगा. तर ऐश्वर्या ऐश्वर्या सांग लवकर. कोणाला योगा करता येतो. कोणाला योगा करता येतं. योगासने करता येतात. योगा करता येतो काय असेल तुमच्या मराठी भाषेप्रमाणे बोला. हा Who is able to Who do is yoga? able to do Who exercise? is able to do exercise? Exercise. योगा एक्सरसाइज चालतंय. हु इज एबल टू डू योगा एक्सरसाइज. योगासनाचा व्यायाम कोणाला करता येतो. चालेल. चला नेक्स्ट पर्सन नेक्स्ट सेंटेन्स 89. कमॉन. यश काव्या यश बोल. यश बोल. कोणाला झाडावरचा नारळ तोडता येईल. नाही कोणालाच नाही येत. झाडावरचा नारळ तोडायचं नाही आपण. आपोआप पडला तर घ्यायचं. चला नेक्स्ट. काव्या हा काव्या बोल. त्याला काय वाजवता येते. त्याला कोणतं वाद्य म्हणतंय काय वाजवता येतं. त्याला कोणतं वाद्य वाजवता येतं. हा बोला.
विच instrument instrument, correct, very nice. हा, is he able to प्ले, play? वाजवणे म्हणजे प्ले करणे. Come on, very nice. नेक्स्ट पर्सन, नेक्स्ट सेंटेन्स, ग्रुप नंबर 2. सरस सरस सांग. हा, सरला किती वाजता शिकवायला जमल? सरांना किती वाजता एक्स्ट्रा लेक्चर घ्यायला जमेल, असं वाक्य बनवू आपण याला. चला, ग्रुप नंबर 2 सगळे म्हणून सांगा. At what time will What time will sir be able to take extra lecture? Able to take or conduct an extra lecture. चला, ग्रुप नंबर 2, नेक्स्ट पर्सन, नेक्स्ट सेंटेन्स. आयुष, आयुष बोल. कोणाकोणाला ग्रंथ वाचता येईल? काय? कोणाकोणाला ग्रंथ वाचता येईल? ग्रंथ वाचता येईल. ग्रंथला काय शब्द आहे बघा? ग्रंथला काय शब्द आहे? ग्रंथ. एपिक म्हणजे पोथी असेल. ग्रंथला काय शब्द आहे बघा रे? Bible. हा, Sir text. टेक्स्ट नाही, ग्रंथ बघा रे, बघा. बायबल. बायबल नाही रे, बायबल नावाचा एक ग्रंथ आहे. स्कल्पचर जमल का? हा, स्कल्पचर काय बोलले? काय, मला आवाज नाही आला क्लिअर. स्कल्पचर नाही नाही, क्लबचर नाही. हा, हा, नीट बोल रे, व्यवस्थित. तरी सांग. बरोबर आहे, एपिक बरोबर आहे. एपिक म्हणजे महाकाव्य आहे. मात्र रामायण वगैरेला एपिक चालेल. एपिक, EPIC, रामायण वगैरेला. हा, काय तरी सांग ना मला. हा, ट्रेटाईज म्हणतो आपण याला. हा, ट्रेटाईज लिहा. TREATIC. महाकाव्य आणखीन मोठा असेल तर त्याला आपण एपिक असं म्हणतो. तो लिहा. Who all Who Come on. all will be able to read हा, रीड लिहितो बघा. TREATISC, ट्रेटाईज. स्लॅश एपिक म्हणा, एपिक पण चालतंय. एपिकचा अर्थ असा झाला महाकाव्य. ग्रंथ हे महाकाव्याच्या टाईपच असते. हा, चला, ते कविताच आहे, मोठी कविता. हा, 92. नेक्स्ट पर्सन, प्लीज. टाइम भेटला असेल भरपूर तुम्हाला. चला, ग्रुप नंबर 2 कोण राहिले? चला, वाक्य सांगा लवकर लवकर. संपदा. संपदा, लवकर सांग. तिला चांगलं लिहिता का येणार नाही? तिला चांगलं लिहिता का येणार नाही? कमॉन, सांगा रे, ग्रुप नंबर 2. Why तिला will चांगलं लिहिता का येणार नाही? why will she not be able to write well? एक्सलंट, व्हेरी नाईस.
वाय विल शी नॉट बी एबल टू राईट वेल. करेक्ट वाक्य आहे. वाय विल शी not नॉट be बी right way. able to write well. अच्छा. और दूसरा बोलते ना Why why won't he be able to Ah. write? able to write write well. Okay. चला. Last sentence of the day. 93. चला. 93. सर यश हा. बोल यश. माझं चुकलं होतं मी सांगू सांग सांग. श्रेयाला आध्यात्मिक पुस्तक सांगते वाचता येईल श्रेयाला आध्यात्मिक पुस्तक वाचता येईल का. हा येईल का. आध्यात्मिक पुस्तक रिलिजियस बुक. हा चला. का विल will Shreya be able to एबल read टू रीड कसलं रिलिजियस book? बुक. आध्यात्मिक धार्मिक. विल श्रेया बी एबल टू रीड रिलिजियस बुक. ऑल राईट. चाल सगळ्यांचं. हा किती झाले आजचे सेंटेन्स सांगा मला. 26 झाले ना बरोबर. एक एक्स्ट्रा पकडा ना आपल्याला. ते तिकडचे 3 20 आणि 3 बरोबर 26 झाले. आजचे किती झाले. असं करावं लागेल. तर 93 झाले 94 राहिले. ओके चला. ते पकडून आहे ना त्याच्यामुळे एक एक्स्ट्रा +1. बिग डिजिट मायनस स्मॉल डिजिट +1. दॅट इज द एक्झॅक्ट नंबर ऑफ सेंटेन्सेस रिटन. ऑल राईट. चालेल सगळ्यांचं. आर यू ऑल डन. होमवर्क बघा. परत रिपीट ट्वाईस 300 आपल्याला टार्गेट पूर्ण करायचंय. रिपीट ट्वाईस 26 × 2. आजचे 26 घरी ट्वाईस 26 × 2 किती झाले 52 आणि दोन्ही म्हणून किती झाले 78. ठीक आहे. मंडेला लेक्चर होईल. सेल्फ सांगा. सेल्फ किती हे आताचे आणि रिपीटचे. श्रद्धा मॅडम सांगा तुमचा 4 to 6 रिपीट सांगा. 20. अच्छा सेल्फ सांगा. सेल्फ 20 आहे. ओके सेल्फ 20. कवळे सर रिपीट ट्वाईस. सेल्फ किती 25. आता सेंटेन्सेस आहेत आहे ना 25 आहे. सर परवा सुट्टी आहे मंडेला. परवा मंडेला दिवसभर सुट्टी मुलांना ना. रमजान ईद 25 दिवसभर काय करतील मुलं ना. इकडे तिकडे उन्हाचं बॉम्बला फिरणार काय रेखात. त्याचे 5 वाक्य जास्त लिहू द्या. हा कवळे सर रिवाइज युअर नंबर ऑफ सेंटेन्सेस. रिवाइज करा. मंडे सुट्टी गृहीत धरा. आपण फार मंडे संध्याकाळी भेटणार आहोत. दिवसभर त्यांना काम पाहिजे का नाही. ओके 35 सर. 35 इज व्हेरी गुड नंबर. 10 सेंटेन्स एक्स्ट्रा बरोबर ना. मंडेला दिवसभर सुट्टी आहे. उद्या पाडव्याची सुट्टी आहे. काय करणार आहे ना. बघा अशा पद्धतीने आपला नंबर वाढत जाईल. मंडेला संध्याकाळी मात्र आपण भेटणार आहोत. ईद वगैरे साजरा करून या. तो सर्व बांधवांना पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. त्याचप्रमाणे ईदच्या देखील हार्दिक शुभेच्छा.
सबको ईद मुबारक, सगळ्यांना पाडव्याच्या शुभेच्छा. बरं, Same to so थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. पुढे जाण्याच्या अगोदर